बांधकाम कामगार फॉर्म मंजूर आहे पण पावती डाउनलोड होत नाही. मित्रांनो, बऱ्याचशा कामगाराचे फॉर्म मंजूर झालेले आहे आणि कोणत्या कामगाराची पावती डाउनलोड होती आणि कोणत्या कामगाराची पावती डाउनलोड होत नाही, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, बांधकाम कामगार विषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा. कारण मित्रांनो, आपण बांधकाम कामगार विषयी माहिती देत असतो. चला तर मग पूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनाची पावती डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारच्या ऑफिशियल साइटवर लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ऑफिशियल साइटवर लॉग इन केल्यानंतर बांधकाम कामगाराचा फॉर्म मंजूर झाला आहे का किंवा बांधकाम कामगाराचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का हे आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला बांधकाम कामगार प्रोफाइल लॉग इन करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, जसं आपण त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथं आपल्याला बांधकाम कामगाराचा आधार क्रमांक आणि बांधकाम कामगाराचा मोबाईल क्रमांक टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, ते OTP आपल्याला टाकावं लागणार आहे. मित्रांनो, आपण OTP टाकल्यानंतर बघा, इथं बांधकाम कामगाराची सर्व पर्सनल डिटेल आपल्या समोर आलेली आहे. आता मित्रांनो, आपण लक्षपूर्वक माहिती घ्या, कारण पावती कशी डाउनलोड होणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि कोणाची पावती डाउनलोड होत नाही ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बांधकाम कामगाराचा ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट आहे आणि बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे. याचा अर्थ हा बांधकाम कामगार आता पावती डाउनलोड करू शकतो. कारण बघा, इथं रजिस्ट्रेशन डेट 26/9/2025 आणि नेक्स्ट रिन्युअल डेट 25/9/2026. म्हणजे आता हा बांधकाम कामगार ऑलरेडी ॲक्टिव्ह झालेला आहे आणि या बांधकाम कामगाराला पावती डाउनलोड करण्याचा ऑप्शन ऑलरेडी आलेला आहे. तर आता पावती कशी डाउनलोड करायची आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, पावती डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथं सर्वात खाली आल्यानंतर बघा, एक ऑप्शन दिसेल एक्नॉलेजमेंट डिटेल्स. आपल्याला ज्या बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह झालेला आहे त्यांनी इथं क्लिक केल्यानंतर बघा, त्यांची पावती डाउनलोड होणार आहे. तर इथं एक्नॉलेजमेंट डिटेल्स यावरती क्लिक करून पावती डाउनलोड करून घ्या. आता मित्रांनो, कोणत्या बांधकाम कामगाराची पावती डाउनलोड होत नाही ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या बांधकाम कामगाराची प्रोफाइल लॉग इन केलेली आहे. आता बघा, त्या बांधकाम कामगाराचा ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट आहे पण रजिस्ट्रेशन स्टेटस आणखीन इनॲक्टिव्ह आहे. म्हणजे हे बांधकाम कामगारचा रिन्युअलचा फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन त्यावेळेस इथं ॲक्टिव्ह दाखवेल, त्यावेळेस हा बांधकाम कामगारला पावती डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल. सध्या रिन्युअलचे फॉर्म आणखीन चेक करणे सुरू झालेले नाही, बांधकाम कामगाराला पावती डाउनलोड करता येणार नाही. याचं कारण काय आहे, तर याचं कारण आहे मित्रांनो, ज्या वेळेस इथं रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह होईल त्यावेळेसच हा बांधकाम कामगाराला पावती डाउनलोड करण्याचा ऑप्शन येणार आहे. मित्रांनो, सध्या नवीन नोंदणीचे फॉर्म चेक करणे सुरू झालेले आहेत आणि मे महिन्यापर्यंतचे फॉर्म चेक करणे झालेले आहेत. आणखी जून जुलैचे फॉर्म बाकी आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.